शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ ट्रस्ट सोलापूर तर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या 396व्या जयंतीनिमित्त 13 ते 19 फेब्रुवारी या कालावधीत भव्य शिवजन्मोत्सव साजरा होणार असल्याची माहिती उत्सव अध्यक्ष जयवंत सलगर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ ट्रस्ट सोलापूर तर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या 396व्या जयंतीनिमित्त 13 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी 2026 या कालावधीत डाळिंबी आड मैदान शिंदे चौक येथे भव्य शिवजन्मोत्सव साजरा होणार असल्याची माहिती उत्सव अध्यक्ष जयवंत सलगर यांनी दिली। मिरवणूक ह्या पारंपरिक असणार आहेत। कमीत कमी 40 मिरवणुका तर येतील पारंपरिक, लेझिम, झांज, टिपऱ्या, ढोल पथक असे पारंपरिक वाद्यातून आमची मिरवणूक येतील। आम्ही तर सांगितलेलं आहे सगळ्यांना डॉल्बी न काढण्याचा आम्ही उपदेश दिलेला आहे मध्यवर्ती महामंडळानं, पण आता ज्याच्या त्याच्या प्रमाणात ज्यांनी पण जास्तीत जास्त मिरवणुका लेझिम वगैरेचे येतील। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही आणखी कबड्डी स्पर्धा असो, कुस्तीची स्पर्धा असो, वक्तृत्व स्पर्धा असो, या सर्व कार्यक्रमातून आम्ही महिलांच्या पाळण्याचा कार्यक्रम असतो त्यावेळेला सगळ्या महिला आपल्या पोशाखामध्ये येऊन यावर्षी त्याहीपेक्षा जास्त महिला असाव्यात अशा मी सगळ्यांना विनंती केली। 18 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त रात्री पाळण्याचा कार्यक्रम मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने ठेवण्यात आला आहे। त्यासाठी येणाऱ्या सर्व महिलांना आम्ही आवाहन करतो की आपल्या मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने सर्व ज्या भागात लांबच्या भाग आहेत त्या भागात आपण परिवहन तर्फे आपण बसची सोय केलेली आहे। तरी ज्या महिलांना यायचं आहे त्यांनी मध्यवर्ती महामंडळामध्ये आपण कळवावं व त्यांची येण्या जाण्याची सोय करण्यात येईल। दिनांक 13 फेब्रुवारी रोजी महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे यांच्या उपस्थितीमध्ये श्रींची स्थापना होणार आहे। 15 फेब्रुवारी रोजी कबड्डी व खो खो, 17 फेब्रुवारी रोजी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। 18 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक येथे पाळणा कार्यक्रम होणार असून उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, एमपीएससी उत्तीर्ण अमृता ननवरे, वैष्णवी राम गायकवाड, संजीवनी भोजने, सरोजनी भोजने, पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील तसेच वीर माता व वीर पत्नी उपस्थित राहणार आहेत। 19 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता डाळिंबी आड मैदानातून भव्य मिरवणूक निघणार असून विविध मार्गांवरून ती पुन्हा मैदानात येणार आहे। यंदा 30 ते 35 मंडळांचा सहभाग असणार आहे। पत्रकार परिषदेस ट्रस्टी अध्यक्ष माजी उपमहापौर नाना काळे, राजन जाधव, दिलीप कोल्हे, श्रीकांत घाडगे, श्रीकांत डांगे, शिवाजी वाघमोडे, भाऊ रोडगे, सुनील रसाळे, सुभाष पवार, प्रकाश ननवरे, लिमराज जाधव, सचिन स्वामी, देवीदास घुले, कृष्णा सुरवसे, सुजित चौगुले आदी उपस्थित होते।